इथे बघू शकता कशी छान सिटिंग आहे। इथे तुम्हाला पूर्णपणे गोव्याचा फील येईल। कारण मी गोव्याचं का म्हणतोय तुम्हाला आणि बाल्कनी मधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो या। हा बघा, हा आहे बाल्कनीतनं तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे। किती छान व्ह्यू आहे बघा। एक प्रशस्त असा कॉन्फरन्स हॉल आहे आणि जवळजवळ 300 ते 350 माणसांची अरेंजमेंट एकाच वेळी होणार आहे। त्यावर तुम्ही एखादं काही संगीत असेल किंवा काय अजून काही कार्यक्रम असतील तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत, तुमच्या मित्रमंडळींसोबत। इथे असा एक प्रशस्त हॉल आहे जेवणासाठी। हो हो हो, मस्त, क्या बात आहे। हे बघा, हे अंड एक युनिकच आपल्याला डिश इथे एन्जॉय करायला मिळणार आहे। जे सख्खे भाऊ आहेत त्यांना सुद्धा जर ते या हॉटेलमध्ये आले तर त्यांना सुद्धा एक विशेष डिस्काउंट देणार आहेत। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। मंडळी, मी आज आलेलो आहे कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील भादवण फाट्यावर आणि मी आज जाणार आहे हॉटेल रविराजमध्ये। या नावाच्या हॉटेलचं मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्या माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि त्या हॉटेलची खासियत अशी होती की त्या हॉटेलमध्ये तुम्हाला क्रिकेटची थीम बघायला मिळाली आणि तिथलं फूड सुद्धा मी कव्हर केलेलं, कुठे आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं। तर मंडळी, त्याच दोन भावांनी मिळून अजून एक नवीन ब्रांच ओपन केलेली आहे, ती आहे भादवण फाट्यावर आणि त्या हॉटेलचं सुद्धा नाव आहे हॉटेल रविराज। तर मंडळी, तिथे आपण क्रिकेटची थीम बघितली होती आणि आता ह्या हॉटेलमध्ये आपल्याला कोणती थीम बघायला मिळणार आहे आणि अजून कोणकोणते ॲडिशन त्यांनी ह्या हॉटेलमध्ये केलेले आहेत ते सर्व मी या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। तर जाऊया आपण नवीन ब्रांचमध्ये रविराज हॉटेलच्या। चला या। मंडळी, इथे बघू शकता तुमची जी काही लहान मुलं असतील त्यांच्या खेळण्याची सुद्धा इथे व्यवस्था आहे। एक प्ले ग्राउंड सुद्धा बनवलेलं आहे इथे बघा। हे दीदी खेळते आहे, पाळण्यावर झुला झुलते आहे। तर अजून काय काय बघूया, मी दाखवतो तुम्हाला। मंडळी, हे बघा, अजून एक छानसं जे जम्पिंग करतात मुलं ते पण खेळण्यासाठी एक व्यवस्था केलेली आहे। आणि इथे बघा, इथे एक सेल्फी पॉईंट सुद्धा केलेला आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत। अजून तुम्हाला मी पुढे पुढे दाखवतो काय काय या हॉटेलमध्ये। या म्हणजे इथे वरती बघू शकता हॉटेलचं आपण एंटर करतो डायनिंग सेक्शनमध्ये। तिथे आपल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे आणि आजूबाजूला मावळे सुद्धा आहेत बघा। किती प्रसन्न वाटतंय हॉटेलचं एंटर करतानाच। तर म्हणजे इथे बघू शकता अजून एक स्टॅच्यू आहे शेतकऱ्याचा, त्याने हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे आणि हे बघा इथे लिहिलेलं आहे मोबाईलवर बोलणारा प्रगतशील शेतकरी। त्याच्या पुढचा एक स्टॅच्यू बघा, हा पॉवर टेलरने शेती करणारा प्रगतशील शेतकरी। आणि असं छान प्रकारे इथे जवळजवळ 25 ते 30 स्टॅच्यू आहेत शेतकऱ्याचे, जे प्रोग्रेस दाखवतात एक शेतकरी, आपला शेतकरी राजा कसा कसा पुढे प्रगतशील होत चाललेला आहे। अजून एक सेक्शन आहे स्विमिंग पूलचं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या माझ्याबरोबर। मंडळी, मी आता चाललेलो आहे स्विमिंग पूल जिथे आहे तिथे सेक्शन तुम्हाला दाखवतो कसं आहे, किती छान बनवलेलं आहे ते। इथे तुम्ही बघू शकता, इथे मोठ्यांसाठी स्लायडिंग्स आहेत आणि तिथे लहान मुलांसाठी सुद्धा एक वेगळा स्वतंत्र स्विमिंग पूल आहे। आणि इथे बघू शकता कशी छान सिटिंग आहे। इथे तुम्हाला पूर्णपणे गोव्याचा फील येईल। कारण मी गोव्याचं का म्हणतोय तुम्हाला, कारण इथून गोवा अवघ्या एक 3 तासाच्या अंतरावर आहे। जर कोण गोव्या साईडला जात असेल पुणा बँगलोर हायवेने, तौंडी घाटातून अगदी एक 35 ते 40 मिनिटाच्या अंतरावर हे नवीन जी ब्रांच आहे हॉटेल रविराज भादवण फाट्याला आहे। तर तुम्ही इथे स्टे सुद्धा करू शकता आणि फूड तर क्वालिटी एक नंबरच आहे। मी ऑलरेडी त्यांच्या दुसऱ्या हॉटेलमध्ये टेस्ट केलेली आहे। सो आता फूडचं पण मी तुम्हाला दाखवतो काय काय इथे तुम्हाला अवेलेबल होणार आहे। इथे स्वतंत्र त्यांनी चेंजिंग रूम सुद्धा आहे, ती पण मी तुम्हाला दाखवतो। हे बघा, इथे लेडीज आणि जेंट्स पूर्णपणे अशी स्वतंत्र तुम्हाला चेंजिंग रूम सुद्धा मिळणार आहे। म्हणजे या हॉटेलला त्यांनी पूर्णपणे एक
कम्प्लीट पॅकेज करून टाकलेलं आहे. तिथे तुम्ही रिसॉर्ट आहे, रिसॉर्ट म्हटलात तरी चालेल, तिथे तुम्हाला लॉजिंगची सुद्धा व्यवस्था आहे. तर आता आपण जाणार आहोत, त्यांच्या रूम्स कशा आहेत ते आपण मी तुम्हाला दाखवतो या. तर मंडळी मी तुम्हाला दाखवतो हॉटेल रविराजच्या रूम्स कशा आहेत या आतमध्ये. इथे बघू शकता किती छान वन बेड आहे आणि एकदम क्लीन अँड नीट. इथे तुम्हाला बाल्कनी सुद्धा मिळणार आहे, हे बघा. आणि बाल्कनी मधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो या. हा बघा, हा आहे बाल्कनीतनं तुम्हाला व्ह्यू मिळणार आहे. किती छान व्ह्यू आहे बघा. सगळ्या ज्या काही गोष्टी त्यांनी सेट केलेल्या आहेत इथे, तर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, एन्जॉय करायला मिळणार आहे. तर आता आपण जाणार आहोत, अजून काय त्यांच्याकडे या हॉटेलमध्ये त्यांनी ॲडिशन केलेलं आहे ते सुद्धा आपण बघूया. चला मंडळी, अजून एक सेक्शन आहे इथे हॉटेल रविराजमध्ये. बघा, एक प्रशस्त असा कॉन्फरन्स हॉल आहे. मी दाखवतो तुम्हाला. बघा इथे किती छान सिटिंग अरेंजमेंट आहे त्यांची. आणि इथे जवळजवळ तुम्ही एक 90 ते 100 माणसांपर्यंत तुम्ही इथे छान प्रकारे एक मीटिंग घेऊ शकता. गावातल्या पतसंस्था आहेत, बँका आहेत, त्यांच्या जर मीटिंग असतील तर इथे तुम्ही अरेंज करू शकता. बघा किती छान प्रकारे त्यांनी डेकोरेट केलेलं आहे. तर काही कॉन्फरन्स तुमच्या असतील, मीटिंग्स असतील, तर तुम्ही इथे नक्की प्रिफर करू शकता हा हॉल. तर मंडळी मी तुम्हाला कॉन्फरन्स हॉल दाखवला आणि आता हे बघा इथे मी आलेलो आहे. इथे तुम्हाला एक मोठाच्या मोठा असा लग्नासाठी हॉल मिळणार आहे आणि जवळजवळ 300 ते 350 माणसांची अरेंजमेंट एकाच वेळी होणार आहे. या दाखवतो तुम्हाला केवढा मोठा स्पेशियस हॉल आहे तो. हे बघू शकता किती छान आहे आणि एवढी मोठी जागा आहे बघा. आणि इथे बघा त्यांनी एक म्हणजे थीम आहे या लग्नाच्या हॉलमध्ये. मुलगी बघण्यापासूनचे जे काय कार्यक्रम असतात, लग्न ठरण्यापासून, ते सगळे त्यांनी या ज्या लग्नाचा हॉल आहे त्या वॉलवर सगळे दाखवलेले आहेत. यंदा कर्तव्य आहे, यंदा औंदा लगीन करायचं आहे, मुलगी बघणे कार्यक्रम, कांद्या पोह्याचा कार्यक्रम, पसंती विचारपूस कार्यक्रम, असे सगळे कार्यक्रम त्यांनी वॉलवर दाखवलेले आहेत. आता मी तुम्हाला अजून एक सेक्शन आहे या हॉलमध्ये पुढे दाखवतो. तुम्ही जर तुमचे लग्नाचे काही छोटे रात्रीचे काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यांचा एक लॉन सुद्धा आहे आणि तिथे त्यांनी स्टेज सुद्धा दिलेलं आहे. तर हे बघू शकता छानपैकी त्यांनी इथे ग्रास वगैरे टाकून एक लॉन बनवलेलं आहे. आणि इथे बघा इकडे एक छानसा स्टेज सुद्धा आहे. तर इथे रात्री एवढा छान व्ह्यू येणार आहे. इथे लाईट्स वगैरे लागल्यावर तुम्ही एखादं काही संगीत असेल किंवा काय अजून काही कार्यक्रम असतील तर तुम्ही इथे एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिली फ्रेंड सोबत, तुमच्या मित्रमंडळींसोबत. तर मंडळी मी तुम्हाला आता लग्नाचा हॉल दाखवला, लॉन दाखवला आणि जर लग्नाच्या वेळी एवढी तुमची मित्रमंडळी पाहुणे पे आल्यावर त्यांची जेवणाची व्यवस्था कशी असणार आहे ती सुद्धा मी दाखवतोय. बघा इथे असा एक प्रशस्त हॉल आहे जेवणासाठी आणि बघा टेबल वगैरे किती छान आहेत. आणि असं मी नॉर्मली बघितलेलं आहे गावी बसण्यासाठी वगैरे टेबल आणि खुर्च्याच दिले जातात, पण इथे बघा एक वेगळी सिस्टम त्यांनी अनुभवलेली आहे. इथे बघा त्यांनी पूर्ण एक टेबलच असा आहे जेणेकरून जे बसणारे आहेत त्यांना एक कम्फर्ट येईल. एक हे बघा मऊ मऊ असं त्यांनी एक बसण्याची सिस्टीम आणली आहे. रेक्झिन पण बघा कसं कॉम्बिनेशन वापरलेलं आहे, ग्रीन आणि रेड. तर बसताना पण एक तुम्हाला कम्फर्ट वाटणार आहे. आणि एका वेळी या हॉलमध्ये एक कमीत कमी 250 ते 300 माणसं एकाच वेळी जेवू शकतात, एवढी इथे कॅपॅसिटी आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे पण जे काय आचारी असतील त्यांना एक वेगळं सेक्शन आहे, त्यांचं किचन पूर्णपणे प्रशस्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जे काय तुमचे पाहुणे येतील, मित्रमंडळी येतील, त्यांची जे काय गाड्या असतील त्या सुद्धा एकदम कम्फर्टेबली पार्क होणार आहे. जवळजवळ 200 ते 250 गाड्या इथे कम्फर्टेबली पार्क होतील, एवढी इथे जागा आहे. तर मंडळी मी तुम्हाला दाखवलं रविराज हॉटेलमध्ये कोणती थीम साकारलेली आहे ती. त्यांच्याकडे नवीन नवीन काय ॲडिशन केलेलं आहे. स्विमिंग पूल आहे, प्लस लहान मुलांचे किती खेळण्यासाठी जागा आहे, खेळण्याचे गेम्स आहेत, प्लस कॉन्फरन्स हॉल आहे, लॉन आहे, लग्नाचा हॉल आहे. आणि बघू शकता ॲम्पल पार्किंगसुद्धा आहे. जवळजवळ 200-250 गाड्या पार्क होतील एवढी जागासुद्धा आहे इथे. आणि आता मी जाणार आहे त्यांचं फूड टेस्ट करण्यासाठी आणि तुम्हाला आता मी त्यांचे डायनिंग सेक्शनसुद्धा दाखवतो. 3 डायनिंग सेक्शन आहेत. तर या
तर इथे तुम्ही बघू शकता कस्टमर लोक एकदम एन्जॉय करतायत एक क्वालिटी फूड हॉटेल रविराजचं आणि इंटिरियर आणि ॲम्बियन्स बघू शकता किती छान आहे. हॉटेल रविराजचे जी नवीन ब्रांच ओपन झालेली आहे भादवन फाट्यावर त्याचे मेनूसुद्धा माझ्यासमोर आलेले आहेत आणि हे बघा मी एक एक तुम्हाला ओळख करून देतो. हे बघा हे आहे लेमन गोबी आहे, हा वेज स्टार्टर आहे आणि प्रेझेंटेशन बघा किती छान आहे. हे टोमॅटोचा त्यांनी एक रोज केलेला आहे, व्हेरी नाईस. आणि हे बघा हे आहे चिकन पहाडी कबाब आणि ही जी वरची कोटिंग जी दिसते आहे ना तुम्हाला ही पूर्णपणे एकाच एकची आहे, पूर्ण एकच कोटिंग आहे. किती छान वाटतं बघा, प्रेझेंटेशनसाठी आउट अँड आउट आहे. आणि ही दुसरी एक डिश मागवली आहे मी मेन कोर्समध्ये, ही आहे चिकन मुर्ग मुसल्लम. ही हाफ आहे आणि ही मोस्ट सेलिंग आहे ह्या हॉटेल रविराजची, खूप म्हणजे सेल होते कस्टमरचे, खूप आवडीची आहे ही डिश. त्यानंतर हे बघा हा एक कुलचा आहे आणि रोटी आहे. ह्या कुलच्यामध्ये बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तीळ आहेत, सेसमी सीड आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत, ग्रीन आहे, ऑरेंज आहे, व्हाईट आहे. आणि एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर पचण्यासाठी सोलकढी मस्ट. सर्व चालू करायच्या आधीच मी घेतली आहे. आता एक एक मी ट्राय करतो. हे जे आहे लेमन गोबी, जे फूडचं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यासाठी आउट अँड आउट आहे, कारण जे प्रेझेंटेशन केलं आहे ते एवढं टेम्पटिंग आहे ना, कधी एकदा मी टेस्ट करू असं झालेलं आहे मला. हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये जे आपले कॉलीफ्लावर आहे हे मसाल्यांमध्ये कोटिंग करून डीप फ्राय केलेली आहे. मी घेतो आणि टेस्ट सांगतो तुम्हाला. व्हेरी नाईस. जसं मी सांगितल्याप्रमाणे जे आपण मंचुरियन खातो त्याच प्रकारचं आहे, पण याच्यामध्ये कॉलीफ्लावर वापरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जास्त लेमनचा फ्लेवर येतो आहे, कारण त्याचं नावच तसं आहे. त्यामुळे लेमनचा जो जास्त जो पंच आहे, फ्लेवर आहे, तो येतो आहे त्याच्यामध्ये. सो तुम्ही आलात तर जर व्हेज खाणारे जे असतील तर नक्की ही डिश मागू शकता, लेमन गोबी. व्हेरी नाईस. आता हा जो आयटम आहे हा समोर माझ्यासमोर आहे चिकन पहाडी कबाब. मगासपासनं मला एवढं उत्सुकता आहे जाणून घ्यायची की ह्याच्यामध्ये काय आहे नक्की, कारण ते प्रेझेंटेशन बघा ना किती एकदम जबरदस्त वाटतं आहे. ही पूर्णपणे अंड्याची लेअर आहे आणि मी ओपन करतो. ओहो क्या बात आहे. हे बघा हे अंडं एक युनिकच आपल्याला डिश इथे एन्जॉय करायला मिळणार आहे. एकदम फ्लफी केलेलं आहे त्यांनी अंडं आणि त्याच्यावर त्यांनी कोटिंग केलेली आहे. हे अंडं आहे बघा केवढं फ्लफी आहे. आणि मी आता तुम्हाला हे दाखवतो. चिकन पहाडी कबाब ग्रीन कलरमध्ये आहे आणि त्यांनी चटणीसुद्धा दिलेली आहे. हो 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 जबरदस्त. तुम्हाला आतमध्ये दाखवतो. हे बघा हे ग्रीन मसाल्यामध्ये कोटिंग केलेली आहे त्यांनी. आता मी आणि मस्तपैकी तंदूर केलेलं आहे आणि त्याच्यावर ते अंड्याची एकच पूर्ण अंडं आहे ते पूर्ण लेअर ठेवलेली. आता ग्रीन चटणीबरोबर ट्राय करतो आणि बघा बाजूने प्रेझेंटेशन आउट अँड आउट. ओ हो मस्त. ते काय म्हणतात आपण, खूप छान टेस्ट आहे. तंदूर केलेलं आहे आणि जे काय ग्रीन कलरचे मसाले आहेत किंवा त्याच्यामध्ये जास्त चिली आहे किंवा कोथिंबीर आहे, पुदिना आहे आणि अशा प्रकारचेच जे काय व्हेजिटेबल्स आहेत ते पूर्णपणे ब्लेंड करून एक पेस्ट वापरलेली आहे आणि त्याच्यावरती कोटिंग केलेली आहे. आणि अजून वेगवेगळे प्रकारचे मसालेसुद्धा त्याच्यात ॲड केलेले आहेत. ते मी हे बघा फ्लफी अंडं ट्राय करतो. केवढं मोठं झालेलं बघा. एक नंबर. आपण अंडं खातो हे वाटतच नाही आहे, एवढं फ्लफी एकदम एखादा कापूस स्पंज खातो असं मला वाटतं आहे. जबरदस्त.
मस्त. तर मंडळी तुम्ही इथे जर आलात तर ही डिश नक्की ट्राय करा, चिकन पहाडी कबाब. कारण एक युनिक तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की ही ऑर्डर करा. आणि मंडळी अजून एक गोष्ट सांगायची असे की इथे नॉनव्हेज आणि व्हेजसाठी वेगवेगळे सेक्शन्स म्हणजे किचन्स आहेत. तर जे काय व्हेज खाणारे आहेत त्यांच्या मनात कुठली शंका नसावी. प्रॉपर त्यांनी व्हेजसाठी वेगळं किचन आहे आणि नॉनव्हेजसाठी वेगळं किचन आहे. आता मी दुसऱ्या डिशकडे येतो, जी त्यांची मोस्ट सेलिंग डिश आहे, मुर्ग मुसल्लम. आणि हे हाफ आहे आणि ह्याच्यावर बघा तुम्ही प्रेझेंटेशन एग्स आहेत. हे पण अंड्याची पोळीच आहे, कलर वेगळा आहे. हा येल्लो आहे, हा ग्रीन आहे बघा. आणि बॉईल एगसुद्धा आहेत आणि हे लेग पीससुद्धा आहेत. तर मी आता ती ग्रेव्ही घेतो आणि याच्यामध्ये मला वाटतं क्रश केलेले अंडीसुद्धा आहेत, म्हणजे किसून थोडीशी अंडी, बॉईल जी अंडी असतात ती किसलेली आहेत आणि त्याच्यावर आतमध्ये वेगळे मसाले वापरून एक पेस्ट केलेली आहे. मस्त टेम्पटिंग वाटतं एकदम बघूनच. आणि नॉनव्हेज म्हटलं की कांदा लिंबू पाहिजे तर त्याला मजा येते. एक नंबर, जबरदस्त. आणि हे कुलछा दिलेला आहे त्यांनी बघा. हा पण युनिकच आहे, सिसमे सीड जे तीळ म्हणतो, वेगवेगळ्या कलरचे त्याच्यावर आहेत. आणि कोरिएंडर, कोथिंबीर वगैरे मस्त त्याच्यावर हे करून बनवलेली आहे ही कुलछा रोटी. सगळे तिळच पडत आहेत बघा इथे. एक नंबर. हो हो हो, मस्त, एक नंबर. तोंडात गेल्या गेल्या माझे डोळे बंद झाले. का ही मोस्ट सेलिंग आहे ते मला आता कळालं, कारण खूप टेस्टला छान आहे. ग्रेव्ही पण एकदम घट्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये बॉईल्ड एगसुद्धा असे किसून टाकलेले आहेत आणि त्याच्यावर लेग पीस. मस्त. हे बघा, ह्याच्यावर अंड्याची जी पोळी आहे ना, वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला बघते दिसेल, येल्लो, ग्रीन आणि ऑरेंज. एक नंबर. ते पण मी ट्राय करतो. 3 कलरच्या अंड्याच्या पोळ्या आहेत माझ्याकडे. मस्त, एक नंबर. अंड्याची पोळी आहे पण कलर वेगळे आहेत. ते खाताना एक वेगळं काहीतरी आपण ट्राय करतो आहे, हा आनंद आहे. तर मी तुम्हाला मित्रांनो हॉटेल रविराजची नवीन जी ब्रांच उघडलेली आहे भादवण फाट्याला, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. त्यांनी कोणती थीम उभारलेली आहे, प्लस त्यांच्याकडे काय त्यांनी नवीन ॲडिशन केलेलं आहे. स्विमिंग पूल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, लग्नाचा हॉल आहे, त्याच्यामध्ये किती माणसांची तुम्ही अरेंजमेंट होणार आहे, पार्किंग किती ॲम्पल पार्किंग आहे, आणि प्लस राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे यांच्याकडे. या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. आणि प्लस जर कोण पुणा बँगलोर हायवेवणी जर गोव्याला येत असतील तर त्यांच्यामध्ये ही एक स्टे करण्याची चांगली म्हणजे ऑप्शन तुम्ही जर शोधत असाल तर हा एक चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. पुणा बँगलोर हायवेवरनं तुम्ही आलात, तौंदी घाटातनं राईट मारलात की एक 35 ते 40 मिनटावर हे हॉटेल रविराज आहे. तुम्ही इथे स्टे करून तुम्ही गोव्याला जाऊ शकता. अगदी एक 2 ते 2.5 तासाच्या अंतरावर इथून गोवा आहे, किंवा आंबोलीलासुद्धा जाऊ शकता, कोकणात जाऊ शकता. आणि दुसरी गोष्ट मी गेल्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली ती ऑफरसुद्धा या हॉटेलमध्ये आहे, जी म्हणजे एक्स आर्मी मॅन आहेत किंवा आता सध्या वर्किंग आहेत आर्मीमध्ये, त्यांनासुद्धा इथे एक विशेष डिस्काउंट देण्यात येणार आहे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे, ज्या हॉटेलचं म्हणजे थीम आहे, रविराज हे 2 बंधू आहेत, त्यांनी हे हॉटेल रन करत आहेत सक्सेसफुली आणि ही 3री ब्रांच आहे. तर ते थीममध्ये त्यांनी एक जे सख्खे भाऊ आहेत त्यांनासुद्धा जर ते या हॉटेलमध्ये आले तर त्यांनासुद्धा एक विशेष डिस्काउंट देणार आहेत. या सगळं गोष्टींची सर्वांनी नोंद घ्या आणि लवकरात लवकर ह्या रविराज हॉटेलला कुठल्याही ब्रांचला जा,
मन तृप्तच होणार आहे. तर मंडळी ही जी नवीन ब्रांच ओपन झालेली आहे भादवन फाड्याजवळ, त्याला एकदा तरी नक्की येऊन भेट द्या. आणि जी काय देखावा आहे किंवा सगळ्या गोष्टी कवर केल्या आहेत, लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एक चांगला टाईम स्पेंड कराल ही माझी खात्री आहे. तर मंडळी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि ह्या रविराज हॉटेलमधलं तुम्हाला काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.